हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स युनिट नेम मॅक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला मराठीमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र बोलतो, आणि टॉपिक आहे कन्झम्पशन फंक्शन अँड इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर, म्हणजेच उपभोग कार्य आणि गुंतवणूक गुणक यावरचे एमसीक्यूज बघायचे आहेत, सराव प्रश्न बघायचे आहेत आणि त्यातून आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत ज्या मॅक्रो इकॉनॉमिक्स मधल्या आहेत. ओके, चला तर सुरू करूया आजच्या सेशनला. सेशन सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स MS सेट 2022 साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांना जी एक्झाम ही क्रॅक करायची आहे त्यांच्यासाठी आम्ही एक फुल सिलेबस कोर्स घेऊन आलो आहोत पेपर 2 इकॉनॉमिक्स साठी. ओके, त्या कोर्समध्ये आम्ही इन्क्लूड केलेले मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि सरावासाठी MCQs. याशिवाय PYQs म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते देखील आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे PYQs चा इम्पॉर्टन्स किती आहे आपल्याला कुठलीही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. यासाठी याचा विचार करून हे देखील आम्ही या कोर्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत विथ PDF सोल्युशन. तर असा हा कोर्स आम्ही तयार केलेला आहे जो तुम्हाला या एक्झामला क्रॅक करण्यासाठी हेल्प करणार आहे. या कोर्सला जॉईन होण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एन्क्वायरी करू शकता किंवा प्ले स्टोर वरून आमचं ॲप डाउनलोड करू शकता. हा आहे ऑफिशियल लोगो. हा लोगो पाहून तुम्ही तो ॲप डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला हव्या असलेल्या कोर्सला तुम्ही जॉईन होऊ शकता. याची फीस फक्त 4999 आहे आणि प्लस याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 चं पूर्ण स्टडी मटेरियल ॲब्सोल्युटली फ्री मिळणार आहे. ओके, याशिवाय आणखीन तुम्हाला 20% डिस्काउंट तुम्हाला या फीसवरती मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या कोर्सला जॉईन व्हा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. एकदा तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे विंडो दिसेल. या विंडोमध्ये तुम्हाला स्टोर सिलेक्ट करायचा आहे. स्टोर सिलेक्ट केल्यानंतर व्हेरियस कोर्सची लिस्ट तुमच्या समोर दिसेल, ज्यातून तुम्ही कुठला कोर्स तुम्हाला हवा आहे तो निवडून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. ओके, सेशन सुरू करूया आजचं. आणि आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची आणखीन एक गोष्ट अशी आहे, जेव्हा तुम्ही आमचा ॲप डाउनलोड कराल तर तुम्ही या सेशनवरची एक इव्हॅल्युएशन टेस्ट देऊ शकता. त्यातून तुम्हाला ही कन्सेप्ट किती क्लिअर झालेली आहे त्या कन्सेप्टवरचे क्वेश्चन्स या टेस्टमध्ये तुम्हाला देता येतील आणि स्वतःचे इव्हॅल्युएशन करता येईल. तर नक्की व्हिजिट करा या इव्हॅल्युएशन टेस्टला आणि टेस्ट करा तुमचं नॉलेज किंवा तुमची कन्सेप्ट क्लिअरन्स किती आहे ते. ओके, स्टार्ट करूया आजच्या सेशनला. निओ क्लासिकल इन्व्हेस्टमेंट थेअरी इन्क्लूड्स विच ऑफ द फॉलोइंग इनपुट्स. आता इथे आपल्याला काही इनपुट्स दिलेले आहेत, त्यापैकी कुठले इनपुट्स हे निओ क्लासिकल इन्व्हेस्टमेंट थेअरीमध्ये इन्क्लूड आहे ते आपल्याला सांगायचं आहे. इनपुट्स कुठले दिलेले आहेत? लेबर, लँड अँड कॅपिटल. तर या तिन्हीपैकी कुठले असणार आहेत? ऑप्शन आहेत बोथ 1 and 2, बोथ 1 and 3, बोथ 2 and 3, डी ऑल ऑफ दिस. तर करेक्ट आन्सर याचं काय असणार आहे? ऑप्शन बी 1 and 3. आपल्याला माहिती आहे निओ क्लासिकल इन्व्हेस्टमेंट थेअरीमध्ये लेबर आणि कॅपिटलचा संबंध येतो किंवा त्या फॉर्म्युलामध्ये लेबर आणि कॅपिटलचे इनपुट्स इन्क्लूड असतात, म्हणून ऑप्शन बी इथे आपलं करेक्ट आलेलं आहे. ओके, तर दोन थेअरींचा आपण अभ्यास करतो. याच्यामध्ये एक आहे क्लासिकल थेअरी आणि दुसरा आहे निओ क्लासिकल थेअरी. आणि आपला आत्ताचा जो क्वेश्चन होता तो होता निओ क्लासिकल थेअरीवरती. तर हे दोन पॉइंट आपल्याला कसे वेगवेगळे आहेत हे बघायचं आहे. क्लासिकल थेअरी इज द अक्युमुलेशन अँड अलोकेशन ऑफ सरप्लस आउटपुट. तर हे कशाशी रिलेटेड आहे? सरप्लस आउटपुटशी. अँड देअरफॉर देअर एम्फसाइजेस वॉज ऑन प्रोडक्शन अँड ऑन द फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स द सप्लाय ऑफ गुड्स. तर क्लासिकल थेअरीमध्ये उत्पादन करताना सप्लाय ऑफ गुड्स म्हणजे वस्तूंचा पुरवठा करताना कुठले फॅक्टर्स हे इन्फ्लुएन्स करतात त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे किंवा त्याच्यावरती हा थेअरी आहे. तर निओ क्लासिकल थेअरी कशावरती आहे? कशावर फोकस करते? इंडिव्हिज्युअल चॉईसेस म्हणजे वैयक्तिक चॉईसेस किंवा आवड निवडी काय आहे याच्यावरती, विच अनअवॉइडेबली रिफ्लेक्ट सब्जेक्टिव्ह प्रेफरन्स अँड बिलीफ्स अँड द अलोकेशन ऑफ गिवन रिसोर्सेस अमंग द अल्टरनेटिव्ह युजेस. तर त्याच्यामध्ये काय युजेस आहेत किंवा त्या वस्तूमध्ये लोकांचे प्रेफरन्सेस काय आहे याच्यावरती निओ क्लासिकल थेअरी आहे. क्लासिकल थेअरी ही सप्लाय ऑफ गुड्स कसा होतो किंवा त्याचं प्रोडक्शन फॅक्टर्स कुठले इन्फ्लुएन्स करतात त्याच्यावरती आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे ते? क्लासिकल थेअरी पेड कंपॅरेटिव्हली लिटल अटेन्शन टू द चॉईसेस ऑफ इंडिव्हिज्युअल्स. जसं आपण बघितलं की निओ क्लासिकल थेअरीमध्ये इंडिव्हिज्युअल चॉईसेसचा अभ्यास केला जातो किंवा त्याला त्याच्यात ऍड केलं जातं, फोकस केलं जातं. तसं क्लासिकल थेअरीमध्ये ह्याला कमी महत्त्व दिलं जातं. ओके, ॲज निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट थिअरीज इट ॲज द ॲग्रिगेट अँड एंड प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल्स. प्रत्येकाचं वैयक्तिक एखादं वस्तू असेल तयार केलेली तर त्याच्या फायनल गुडची ॲग्रिगेट डिमांड किंवा ॲग्रिगेट प्रोडक्ट कसं आहे त्याबद्दल क्लासिकल थेअरीमध्ये मांडलेलं आहे. द क्लासिकल इकॉनॉमिस्ट हॅव मेड कन्सिस्टंट एफर्ट्स टू एक्सप्लेन द राइज ऑफ कॅपिटलिस्ट मोड ऑफ प्रोडक्शन इन टर्म्स ऑफ हिस्टोरिकल अनालिसिस.
Neoclassical theories are expressed in a mathematical model which includes the concept of history. ओके, तर हे मॅथमॅटिकल मॉडेल मध्ये मानलं जातं आणि हे कसं आहे कॅपिटलिस्ट मोड मध्ये मानलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे द नेट इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट विल पॉझिटिव्ह. कोणत्या वेळेस निव्वळ प्रेरित गुंतवणूक ही सकारात्मक असेल? ऑप्शन्स आहेत इफ द नॅशनल इन्कम इन्क्रीज, राष्ट्रीय उत्पन्न वाढल्यास, इफ द नॅशनल इन्कम डिक्रीज, इफ द नॅशनल इन्कम रिमेन्स कॉन्स्टंट, आणि चौथा ऑप्शन आहे ऑल ऑफ दी अबोव. तर करेक्ट आन्सर याचं काय असणार आहे? ऑप्शन ए, इफ द नॅशनल इन्कम इन्क्रीज. ऑफकोर्स इन्व्हेस्टमेंट कधी वाढेल? जेव्हा त्याच्यातलं इन्कम वाढेल, आणि इन्कम सगळ्यांचं वाढल्यानंतर नॅशनल इन्कम सुद्धा वाढणार आहे, आणि नॅशनल इन्कम वाढल्यामुळेच मग नेट इंड्यूस इन्व्हेस्टमेंट निव्वळ प्रेरित गुंतवणूक देखील तिथे वाढलेली दिसणार आहे, पॉझिटिव्ह दिसणार आहे. म्हणून तर करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. Net investment indicates how much a company is spending to maintain the improve its operation. नेट इन्व्हेस्टमेंट इंडिकेट्स काय दाखवते? नेट इन्व्हेस्टमेंट आपल्याला की कंपनी किती खर्च करते आहे मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्याचे काही ऑपरेशन्स आहेत ते चालवण्यासाठी. इफ नेट इन्व्हेस्टमेंट इज पॉझिटिव्ह द कंपनी इज एक्सपांडिंग इट्स कॅपॅसिटी. जर इन्व्हेस्टमेंट ही पॉझिटिव्ह असेल म्हणजे जास्तीत जास्त असेल, वाढणारी असतील, तर त्याची कॅपॅसिटी कंपनीची वाढण्याची क्षमता किती आहे ते इन्व्हेस्टमेंट दाखवत असते. पण जर इन्व्हेस्टमेंट निगेटिव्ह असेल, इथे त्यांनी दाखवलेलं आहे की जर इन्व्हेस्टमेंट निगेटिव्ह असेल तर त्याची कॅपॅसिटी ही कमी होताना दिसते, श्रिंक होताना दिसते. इफ ग्रॉस इन्व्हेस्टमेंट इज कॉन्स्टंटली हायर दॅन डिप्रिसिएशन. कसं? इन्व्हेस्टमेंट ही डिप्रिसिएशन म्हणजे घसारा खर्चापेक्षा जर जास्त असेल द नेट इन्व्हेस्टमेंट फिगर विल बी पॉझिटिव्ह. म्हणजेच काय? इन्व्हेस्टमेंट फिगर कशी असणार आहे आपली? पॉझिटिव्ह असणार आहे. जर कशापेक्षा जास्त असेल? घसारा खर्चापेक्षा. इंडिकेटिंग दॅट द कंपनीज प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी इज इन्क्रीजिंग. आणि हेच काय आपल्याला दाखवणार आहे की त्याची प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ही वाढत आहे. इफ क्रॉस इन्व्हेस्टमेंट इज कन्सिस्टंटली लोअर दॅन डिप्रिसिएशन नेट इन्व्हेस्टमेंट विल बी निगेटिव्ह, इंडिकेटिंग दॅट प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी इज डिक्रीजिंग. म्हणजेच काय? तर नेट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती पॉझिटिव्ह असेल तर ती कंपनीसाठी चांगली दाखवते, म्हणजे त्याची कॅपॅसिटी चांगली आहे दाखवते, त्याची स्थिती दाखवते. हेच जर इन्व्हेस्टमेंट निगेटिव्ह असेल तर कॅपॅसिटी ही कशी दाखवते? श्रिंक केलेली दाखवते. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्व्हेस्टमेंट बाय बॉरोविंग लीड्स टू. म्हणजे काय? कर्ज घेऊन गुंतवणूक केली जाते, त्याने काय होतं? ऑप्शन्स आहेत इन्क्रीज इन लिक्विडिटी, तरलता वाढते, डिक्रीज इन लिक्विडिटी, नो चेंज इन लिक्विडिटी, डिक्रीज इन नॅशनल इन्कम. ओके, तरलता म्हणजे त्याचा लिक्विडिटी कशी असते? तर इन्व्हेस्टमेंट लोन घेऊन जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा त्याची तरलता ही जास्त असते. म्हणजे करेक्ट ऑप्शन आपल्या इथे काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. Okay, borrowing money to buy investments mean that you can invest more than if you only use your own savings. Okay, जर तुमच्याकडे फक्त 10 रुपये असतील पण तुम्ही बोरो करून जर 100 रुपये घेतले तर 10 रुपये इन्व्हेस्टमेंट पेक्षा 100 रुपये नक्कीच इन्व्हेस्ट आहेत. 10 रुपयावर जो आपल्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा मिळणार आहे तो 2 रुपये असेल, तिथे 100 रुपयावर मिळणारे किती असणार आहे आपल्याला? बरोबर, सॉरी, एवढे रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहेत. बरोबर, म्हणजेच काय आहे? जर तुम्ही लोन काढून जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. दिस स्ट्रॅटेजी ऑल्सो नोन ॲज लेव्हरेजिंग. ओके, या स्ट्रॅटेजीला काय म्हणतात? लेव्हरेजिंग. कॅन बूस्ट रिटर्न्स, प्रोव्हाइड टॅक्स ॲडव्हान्टेज, फोर्स यू टू सेव्ह, अलो यू टू इन्क्रीज युअर स्टॉक अँड मार्केटिंग होल्डिंग्स. ओके, म्हणजेच हे इन्व्हेस्टमेंट किंवा बॉरोइंग मनी जे आहे ती इन्व्हेस्टमेंट मध्ये जर लावली तर आपल्याला असा फायदा होणार आहे. आणि याचे काय काय आणखीन फायदे होऊ शकतात? तर रिटर्न्स मध्ये बूस्ट मिळेल, टॅक्स ॲडव्हान्टेज मिळतील, असे काही ॲडव्हान्टेज देखील तुम्हाला याच्यातून मिळू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे द कन्झम्पशन फंक्शन एम्प्लाइज दॅट. उपभोग कार्य काय सूचित करते? ऑप्शन्स आहेत कन्झम्पशन इन्क्रीज ॲज डिस्पोजेबल इन्कम इन्क्रीज, डिस्पोजेबल उत्पन्न वाढते म्हणून त्याचा वापर वाढतो. ऑटोनॉमस कन्झम्पशन चेंजेस व्हेन पीपल हॅव लो इन्कम. जेव्हा लोकांचे उत्पन्न कमी असते तेव्हा स्वायत्त वापर बदलतो. डिस्पोजेबल इन्कम इन्व्हर्सली इन्फ्लुएन्स कन्झम्पशन. डिस्पोजेबल उत्पन्नाचा वापरावर विपरीत परिणाम होतो. कन्झम्पशन डायरेक्टली इन्फ्लुएन्स डिस्पोजेबल इन्कम. उपभोग थेट डिस्पोजेबल उत्पन्नावर परिणाम करतात. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कन्झम्पशन इन्क्रीज ॲज डिस्पोजेबल इन्कम इन्क्रीज. कसं आहे? जसं आपलं डिस्पोजेबल इन्कम हे वाढतं, ऑफकोर्स इन्कम वाढल्यानंतर आपलं कन्झम्पशन पण आहे कुठल्याही वस्तूवरचं ते सुद्धा वाढणार आहे. आपण म्हणतो इन्कम वाढलेलं आहे, पैसे आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहेत, तर आपण यावेळेस जी खरेदी करणार आहोत तो थोडी जास्त करूया. म्हणजेच काय होणार? आपलं उत्पन्न वाढलं की त्याचा वापर देखील वाढणार आहे. हेच आपलं काय सांगतं? कन्झम्पशन फंक्शन सांगतं. ओके,
Consumption function in economics, the relationship between consumer spending and the various factors determining it. म्हणजे काय, कंझ्युमर्स म्हणजे जे लोक खर्च करतात आहेत त्याचे वेगवेगळ्या फॅक्टर्सनी कसं डिटर्मिनेशन होतं यामधलं रिलेशनशिप म्हणजेच काय आहे, कंझम्पशन फंक्शन. ऍट द हाऊसहोल्ड और फॅमिली लेवल दीज फॅक्टर्स मे इन्क्लूड इन्कम. आता हे फॅक्टर्स कुठले कुठले आहेत तर इन्कम म्हणजे उत्पन्न, संपत्ती, एक्सपेक्टेशन अबाउट द लेवल ऑफ रिस्कीनेस म्हणजे किती पर्सेंट आपण त्याच्याबद्दल रिस्क घेऊ शकतो, जे वस्तूवर आपण पैसे खर्च करणार आहेत त्याच्यावर पण डिपेंड असतं. फ्युचर इन्कम और वेल्थ, इंटरेस्ट रेट, इंटरेस्ट रेट वरती देखील हे अवलंबून असतं. एज, एज्युकेशन अँड फॅमिली साईज, तर या गोष्टी देखील त्याच्यावरती परिणाम करत असतात. कशावरती, कंझ्युमर स्पेंडिंग वरती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू एक्सेलरेटर थेरी कॅपिटल आउटपुट रेशियो इज अज्युम टू बी. ऑप्शन्स आहेत, एक्सेलरेटर म्हणजे काय, प्रवेगक. प्रवेगक सिद्धांतानुसार भांडवल उत्पन्न गुणोत्तर गृहीत धरले जाते. कसे, ऑप्शन्स आहे इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, कॉन्स्टंट, इंडिपेंडेंट ऑफ लेवल ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीपासून स्वतंत्र असतं. तर हे कसं गृहीत धरलं जातं, ऑप्शन बी इथे करेक्ट आहे, स्थिर, कॉन्स्टंट धरलं जातं. ओके, कॅपिटल आउटपुट रेशियो कसा धरला जातो, कॉन्स्टंट. The accelerated theory is an economic postulation whereby investment expenditure increases when either demand or income increases. Demand किंवा इन्कम दोन्हीपैकी काही वाढलं तरी इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर म्हणजे इन्व्हेस्टमेंट वरती केला जाणारा खर्च देखील इतर वाढतो. याला आपण काय बोलतो, ऍक्सेलरेटर थेरी. The theory also suggests that when there is excess demand, companies can either decrease demand by rising prices or increase investment to meet the level of demand. म्हणजे काय आहे, ह्या थेरीमध्ये असं सांगितलं आहे की जर एखाद्या मार्केटमध्ये एक्सेस डिमांड असेल, जास्तीची डिमांड असेल, वस्तू जर आपल्याकडे 5 आहे आणि डिमांड जर मार्केटमध्ये 11ची किंवा 12ची असेल, अशा वेळेस काय करू शकतो कंपनी, एकतर कंपनी त्या वस्तूची प्राइस हाय करून ठेवली पाहिजे म्हणजे त्याची डिमांड कमी होईल, किंवा इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये वाढवली पाहिजे म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंटच्या डिमांड वाढवल्या पाहिजेत असं याच्यामध्ये सुचवलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्सेप्ट ऑफ मल्टीप्लायर वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय. कोणाद्वारे ही मल्टीप्लायर जी कन्सेप्ट आहे ती कोणाद्वारे सांगितली गेलेली आहे. ऑप्शन्स आहेत केन्स, जेबीसे, हिक्स आणि आर एफ कान. तर याच्यातलं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे. आर एफ कान यांनी ही पहिल्यांदा कन्सेप्ट मांडली, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती केन्स यांनी थिअरीज मांडले आणि वेगवेगळे अजून फंक्शन सांगितले. Keynesian multiplier is a theory that states the economy will flourish and more government spends. According to the theory, the net effect is greater than dollar amount spent by the government. Critics of this theory state that it ignores how government finance spending by taxation or through the debt issues. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्पेंडिंग कशा आहेत याच्यावरती वेगवेगळ्या केन्सनी थेरी मांडलेले आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॅल्यू ऑफ मल्टीप्लायर इज डिटरमाइंड बाय. मल्टीप्लायरची व्हॅल्यू ही कशावरून काढली जाते. ऑप्शन्स आहेत एमपीसी, दॅट इज मार्जिनल प्रपोजिटी टू कंझ्युम. नेक्स्ट ऑप्शन आहे मार्जिनल प्रपोजिटी ऑफ सेव्हिंग्स आणि सी ऑप्शन आहे बोथ ए अँड बी, नन ऑफ दिस. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, बोथ ए अँड बी. आपण माहिती आहे मार्जिनल प्रपोजिटी टू कंझ्युम आणि मार्जिनल प्रपोजिटी टू सेव्ह या दोन्हीवरून आपण मल्टीप्लायर व्हॅल्यू काढतो. The magnitude of multiplier is directly related to the marginal propensity to consume. याच्याशी ते directly related आहे, which is defined as a proportion of an increase in income that gets spent on consumption. याच्यात काय सांगितलेलं आहे किंवा मल्टीप्लायर आपल्याला काय दाखवतं की जे आपण इन्कम मिळवलेलं आहे तेच इन्कम आपण आपल्या कंझम्पशन वरती स्पेंड करतो आहोत. फॉर एक्झाम्पल, इफ कंझ्युमर सेव्ह 20% ऑफ न्यू इन्कम, कसं सांगितलेलं आहे एक्स इन्कम आहे त्याच्यावरती 20% जर तो सेव्ह करत असेल कंझ्युमर ऑफ न्यू इन्कम अँड स्पेंड द रेस्ट आणि उरलेले 80% हे स्पेंड करत असेल, देन देअर एमपीसी वुड बी 0.8. ओके, म्हणजे कसं येणार ते 1 - 0.2 आणि हे काय असणार आहे एमपीसी असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. अकॉर्डिंग टू द मल्टीप्लायर थेअरी इकॉनॉमिक ऑपरेट्स ऍट. गुणक सिद्धांताच्या नुसार अर्थव्यवस्था चालते कशा अवस्थेमध्ये किंवा कुठल्या पातळीवर अर्थव्यवस्था चालते अकॉर्डिंग टू मल्टीप्लायर थेअरी. ओके, ऑप्शन्स आहेत फुल एम्प्लॉयमेंट,
लेवल, ओव्हर फुल एम्प्लॉयमेंट लेवल, बिलो फुल एम्प्लॉयमेंट लेवल, नन ऑफ दिस अबो. एक एक एलिमिनेट जर केले तर फुल एम्प्लॉयमेंट लेवल कधी आपल्याला भेटत नाही किंवा याच्यामध्ये इकॉनॉमी व्यवस्थित चालते की नाही हे आपल्याला सांगता येत नाही, म्हणून ए ऑप्शन इथे कट होतं. ओव्हरफुल एम्प्लॉयमेंट लेवल असेल का, असेल तरी तिथे इकॉनॉमी व्यवस्थित ऑपरेट होणार नाही, म्हणून हे पण ऑप्शन गेट कॅन्सल. डी ऑप्शन आहे नन ऑफ द अबो, हे नाही आहे, पण मग करेक्ट ऑप्शन काय आहे आपलं ऑप्शन सी, बिलो फुल एम्प्लॉयमेंट लेवल. म्हणजे एकदम फुल पण नाही, ओव्हर पण नाहीये, बिलो फुल एम्प्लॉयमेंट लेवल पर्यंत ही इकॉनॉमी ऑपरेट होत असते अकॉर्डिंग टू गुणक सिद्धांत नुसार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ इंटरेस्ट रेट्स आर एक्सपेक्टेड टू राइज यू वुड एक्सपेक्ट. जर व्याजदर वाढणे अपेक्षित असेल तर आपली अपेक्षा काय असेल किंवा आपण कुठली स्थिती इथे दिसेल आपल्याला काय असेल. ऑप्शन्स आहेत, एक इन्व्हेस्टमेंट विल फॉल, गुंतवणूक कमी होईल, बचत वाढेल, सेव्हिंग्स विल राइज, आणि प्राइस ऑफ फायनान्शियल assets will fall. त्याचे करेक्ट आन्सर काय असणार आहे. ऑप्शन्स आहेत बोथ 1 and 2, बोथ 2 and 3, सी 1 2 3 and none of the above. तर इथे काय आहे, व्याजदर वाढणे अपेक्षित असल्यास काय अपेक्षा असेल आपली, गुंतवणूक कमी होईल का, होऊ शकते, आणि बचत वाढेल, बरोबर आहे. म्हणजे इथे करेक्ट आन्सर आपले काय असणार आहे, 2 पॉइंट्स इथे आपल्याला दिसतात जे आहेत 1 आणि 2, म्हणजे करेक्ट आन्सर इथे आपलं काय असणार आहे ऑप्शन ए, बोथ 1 and 2 इथे आपण एक्सपेक्ट करू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट डिपेंड्स अपॉन, प्रेरित गुंतवणूक ही याच्यावर अवलंबून असते, कशावर असते, रेट ऑफ इंटरेस्ट, मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल, फ्युचर एक्सपेक्टेशन अँड नॅशनल इन्कम. तर ऑप्शन्स काय काय असणार याच्यामधले कुठले कुठले पॉईंट असतील. रेट ऑफ इंटरेस्ट कसा आहे त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट डिपेंड असते का, त्याच्यानंतर मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल, भांडवलाची किरकोळ कार्यक्षमता काय आहे याच्यावर अवलंबून असते का, भविष्यातील अपेक्षा काय आहे त्याच्यावरती, नॅशनल इन्कम वरती अवलंबून असते का. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबो. कारण नॅशनल इन्कमला सुद्धा आपण याच्यामध्ये गृहीत धरतो आणि ह्या तिन्ही वरती सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची याच्यावरती विचार होतो किंवा लोक यावरून ठरवतात की प्रेरित गुंतवणूक केली पाहिजे की नाही, म्हणून ऑप्शन डी इथे आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके. तर अशा प्रकारे आजच्या सेशन मध्ये आपण काही कन्सेप्ट केलेले आहेत ज्या मॅक्रो इकॉनॉमिक्स वरती आहेत. कन्झम्पशन फंक्शन, त्याच्यानंतर मल्टीप्लायर काय आहे याच्यावरती क्वेश्चन्स बघितलेले आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये याच युनिटवरती आणखीन क्वेश्चन्स बघायचे आहेत, आणखीन आपल्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. ओके. आजच्या सेशनसाठी धन्यवाद. आणि हो, इव्हॅल्युएशन टेस्ट देऊन बघा जेणेकरून तुमच्या या कन्सेप्ट क्लिअर झाल्या आहेत की नाही हे तुमच्या लक्षात येईल.